नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझं चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज मी तुम्हाला पॉवर क्लिप ऑप्शन, जे की कोरोड्रॉमध्ये पॉवर क्लिप ऑप्शन असतं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर चला सुरू करूया. आता पॉवर क्लिप ऑप्शन हा भरपूर युजफुल आहे कोरोड्रॉमध्ये. बेसिकपासून मी सुरुवात करतो. कोणताही शेप जर आपण घेतला कोरोड्रॉमध्ये, तर या शेपच्या आत जर आपल्याला कोणतीही इमेज किंवा ऑब्जेक्टही आपण करू शकतो. इन्सर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, पॉवर क्लिपचा यूज करू शकतो. आता पॉवर क्लिप जे आहे ते आपण ऑब्जेक्टमध्ये जाऊन पॉवर क्लिप इथून पण करू शकतो, किंवा डायरेक्ट जो ऑब्जेक्ट किंवा इमेज आपल्याला दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये जर इन्सर्ट करायचं असेल त्याच्यावर आपण राईट क्लिक करून सुद्धा पॉवर क्लिप ऑप्शनचा यूज करू शकतो. तर पॉवर क्लिप इथे क्लिक केल्यानंतर जो कंटेनर आहे, ऑब्जेक्टला आपण कंटेनर म्हणू शकतो, त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर त्याच्यामध्ये ते काय होईल, इमेज इन्सर्ट होईल काही अशा प्रकारे. आता हे तर एकदम सिंपल झालं. याच्यामध्ये काही ऑप्शन्स असतात, जसं की हे जर आपल्याला एडिट करायचं असेल तर डायरेक्ट आपण एडिट ऑप्शनमध्ये जाऊन पूर्णच इमेज एडिट करू शकतो. अशी एडिट करू शकतो आपण, आणि फिनिश केल्यानंतर परत आपल्याला म्हणजे आपण त्या ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊ. पण समजा आपल्याला एडिट करताना पूर्ण आत जायचं नाही, आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, वेळ वाचवायची आहे, टाईम सेव्ह करायचा आहे, तर आपण डायरेक्ट आत न जाता पण या ऑप्शनचा यूज करून आता ते ऑप्शन्स जर आपण पॉवर क्लिपचा यूज केला असेल तर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला हे ऑप्शन मिळून जातात. नाहीतर हे ऑप्शन जर इथे नसतील, असतातच, पण समजा काही कारणास्तव तुम्ही काही सेटिंग वगैरे चेंज केला जर आपल्याला इथं मिळालं नाही, तर ते ऑब्जेक्टमध्ये पॉवर क्लिपमध्ये इथं असतात बघा. हे सगळे सेम ऑप्शन आहेत, एडिट वगैरे ते, पण जनरली लोक इथूनच करतात. तर एडिट मला करायचं नाही आहे, मला इथूनच करायचं आहे. तर हे सिलेक्ट कॉन्टेंट्स याचा यूज करून आपण काय करू शकतो, बघा इथूनच आपण चेंज करू शकतो काही अशा प्रकारे. म्हणजे आपण एडिट म्हणजे ऑब्जेक्टच्या आत न जाता, कॉन्टेंटच्या आत न जाता आपण काय केलं आहे, इथूनच आपण चेंज करत आहोत. पण हा जो ऑप्शन आहे, जर एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स असतील किंवा इमेजेस किंवा ऑब्जेक्ट्स काहीही असेल कंटेनरमध्ये, तर याचा यूज आपण करू शकत नाही, कारण सगळेच ऑब्जेक्ट सिलेक्ट होतील आणि सगळ्यांचाच शेप चेंज होईल. पण समजा मला एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा शेप जर चेंज करायचा असेल तर या ऑप्शनचा यूज करून बाहेर क्लिक केल्यानंतर तो ऑफ होतो. तर या ऑप्शनचा यूज मी करू शकणार नाही. किंवा एक्झाम्पल बघूया. आता समजा फॉर एक्झाम्पल हे एक ऑब्जेक्ट मी घेतो, याला कलर देऊया, आउटलाईन याची कॅन्सल करतो राईट क्लिक करून, याला पण मी काय करतो, पॉवर क्लिप करतो. आता पॉवर क्लिपचा अजून एक बघा, आता हे जे शेप आहे याला ओव्हरलॅप नाही आहे. ओव्हरलॅप म्हणजे काय, थोडंसं जरी असेल, हे ओव्हरलॅप आहे. जर ओव्हरलॅप असेल आणि मी पॉवर क्लिप इन्साईड केलं तर आहे त्या ठिकाणी ते ओव्हरलॅप होतं. त्यामुळे काहीजण कन्फ्यूज पण होतात की ऑब्जेक्ट गेला कुठे. अंडू करतो मी. पण जर तो टच होत नसेल किंवा ओव्हरलॅप नसेल तर सेंटरला अप्लाय होतं बघा. राईट क्लिक करतो, सेंटरला अप्लाय होतो. हे फरक जाणून घ्या. आता बघा, मला काय करायचं आहे, मला फक्त या सर्कलची साईज चेंज करायची आहे. तर इथून मी करू शकणार नाही, कारण दोन्ही सिलेक्ट होणार बघा, दोन्ही चेंज होणार. मग त्यावेळेला मला याच ऑप्शनचा यूज करावा लागेल. एडिटमध्ये जाऊन हे सिलेक्ट करून मला असे करावे लागेल. जो पण मला चेंज करायचा आहे तो असे मला करावं लागेल. आणि फिनिश, आता फिनिश तुम्ही इथून करू शकतो, किंवा कंट्रोल की जर तुम्ही मॅक यूज करायचा असाल तर कमांड की प्रेस करून लेफ्ट क्लिक केला तरी ते फिनिश होतं, किंवा डायरेक्ट तुम्ही इथून करू शकता. आणि आपण जे एडिटमध्ये जातो ते जर तुम्हाला शॉर्टकट कीने जायचं असेल तर याच्यावर डबल क्लिक करावे लागेल. डबल क्लिक केल्यानंतर पण ते जातं. मग फिनिश इथून करू शकता, किंवा कंट्रोल किंवा कमांड प्रेस करून बाहेर लेफ्ट क्लिक केला तर ते फिनिश होऊन जातं. असं यूज करू शकता. अजून काही ऑप्शन्स आहेत की ज्यांचा यूज होतो. आता या ऑप्शनची मी तुम्हाला हे फक्त काय अलाइनमेंट आहे ह्याची माहिती मी सांगणार नाही, कारण याचा यूज मी स्वतः काहीच म्हणजे निग्लिजिबल यूज केला आहे किंवा यूज केलाच नाही आहे. तर हे महत्त्वाचे जे आहेत ते मी सांगतो, हे तुम्ही स्वतःही करून बघू शकता, काही अवघड नाही याच्यामध्ये. आता बघा, ह्या पुढचा जो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट कॉन्टेंट्स, म्हणजे काय, जे काही कॉन्टेंट असेल कंटेनरमध्ये ते सगळं बाहेर येईल. जो काय असेल तो सगळेच याच्यामध्ये येईल बघा. एक्स्ट्रॅक्ट सगळंच याच्यामध्ये काय होईल, बाहेर येईल. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे, आता हा ऑब्जेक्ट, हे क्रॉस तुम्ही बघू शकता. हा क्रॉस म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा नॉर्मल नाही आहे, हा ऑब्जेक्ट आता फ्रेममध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये काय फरक असतो, तर मी अजून एक इथं ऑब्जेक्ट घेतो. आता ऑलरेडी इथं आहेच, याच्यामध्ये पण मी करू शकतो. पण आता हा ऑब्जेक्ट आहे, इथं थोडंसं ठेवतो. याच्यावर जर मी हे मूव्ह केलं तर काहीच होणार नाही, बघू शकता तुम्ही. पण हे फ्रेम आहे,
फ्रेमवर जर मी असं ड्रॅग केलं तर ते ऑटोमॅटिक काय होतं, आत जातं, कारण ते कंटेनर असतं. फ्रेम म्हणजे कंटेनर. अंडू करतो मी. पण समजा तुम्हाला हे कंटेनर नको असेल, फ्रेम नको असेल, म्हणजे जे क्रॉस आहे ते, तर राईट क्लिक करून फ्रेम टाईप रिमूव्ह फ्रेम तुम्ही करू शकता. म्हणजे हा आता नॉर्मल ऑब्जेक्ट झालेला आहे इथे. तुम्हाला जो ऑप्शन योग्य वाटतो तो करू शकता. पण जर फ्रेम असेल, अंडू करतो मी परत एकदा, तर डायरेक्ट जर तुम्ही ऑब्जेक्ट जरी केला तरी तो त्याच्या आत जातो. असं आत गेला, हां असं काही अशा प्रकारे. अंडू करतो मी. Ctrl+Z कमांड आहे अंडूसाठी. आता अजून काही करू शकतो आपण पॉवर क्लिप बरोबर. तर हे ऑप्शन बघितलं, परत एकदा मी याच्यामध्ये ठेवतो. आता बघा हे एक्स्ट्रॅक्ट, आणि अजून हा पण ऑप्शन महत्त्वाचा आहे. आता लॉक असल्यामुळे, लॉक कॉन्टेंट्स, त्याच्यामुळं काय होतं, एक तर आपला ऑब्जेक्ट जो वरचा ऑब्जेक्ट होता सर्कल आणि आतली इमेज दोन्ही एकत्र मूव्ह होतात. आणि जर मी याला रिसाईज केलं वरूनच तरी दोन्ही एकत्र काय होतात, रिसाईज होतात. पण समजा मला एक फक्त आतील ऑब्जेक्ट किंवा बाहेरचा जो ऑब्जेक्ट आहे तो मला मूव्ह करायचा असेल, तर लॉक आपण काय करायचं, काढायचं, अनलॉक करायचं. त्याच्यानंतर काय होतं बघा, आतला जो ऑब्जेक्ट आहे तो आहे तसा राहतो आणि बाहेरचा जे आपला ऑब्जेक्ट आहे तो फक्त मूव्ह होतो, कारण आपण काय केलेलं आहे, हे अनलॉक केलेलं आहे. आता याची पण जर तुम्ही कॉम्प्लेक्स पॅम्पलेट्स, ब्रोशर्स किंवा UI डिझाईन वगैरे करत असाल तर याचा यूज होतो भरपूर, म्हणजे लॉक वगैरे हे करून. तर याच्यावर आपली नजर असणे गरजेचं आहे, कारण आपल्याला न कळत आपण हे लॉक जे आहे ते अनलॉक केलेलं असतं, म्हणजे लॉक काढलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की अरे असं का होत आहे. त्यामुळं काय करा, इथं लक्ष ठेवा, जर आपल्याला दोन्ही एकत्र मूव्ह करायचे असतील तर लॉक ऑन करा, म्हणजे दोन्ही काय होतील, एकत्र आपण असं मूव्ह करू शकतो, असं अशा प्रकारे. आता हे झालं, हे तर इझी आहे. या 4च ऑप्शनचा आपण यूज करा, बाकीचे हे तुम्ही स्वतः करून बघू शकता. तरी पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी तुम्हाला क्लिअर करेन, मला कमेंट्समध्ये विचारा, मी सांगतो. पण येणार नाही, एकदम इझी आहे. आता हे 4 ऑप्शन झाले. अजून काय करू शकतो आपण, आता मी एक्स्ट्रॅक्ट करतो, याला बाहेर नेतो, याला मी डिलीट करतो. आता समजा मला जर एकच इमेज मल्टिपल ऑब्जेक्ट्समध्ये पॉवर क्लिप करायची असेल तर कशी करायची, याच्यामध्ये थोडेसे काय होतात, स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. तर कोणतंही ऑब्जेक्ट आपण घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, सिम्पल सर्कल घेतो किंवा हेक्झागॉन शेप आपण घेऊया. पॉलिगोनलमध्ये हेक्झागॉन कंट्रोल प्रेस करून मी करतो, म्हणजे सिमेट्रिकल बनतील. समजा मला काही असे शेप पाहिजेत, असं काहीतरी मी बनवतो. इथं काही पण बनवा तुम्ही, अजून असं मी कॉपी करत आहे राईट क्लिक करून. मी हे मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की राईट क्लिक करून कसं कॉपी करायचं. आता मी काय करतो, 4च ठेवतो, डिलीट करतो. आता हे 4 आहेत. आता याच्यामध्ये कलर असेल किंवा नसेल हे मॅटर करत नाही, फक्त एक शेप पाहिजे आपल्याला. आता बघा याच्यामध्ये मला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. पण समजा मी डायरेक्ट इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला तर एकच कोणत्या तरी कंटेनरमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये ते इन्सर्ट होणार. पण मला या सगळ्यांच्यामध्ये एकच इमेज ही पाहिजे आहे, असा इफेक्ट मला पाहिजे आहे. हा तुम्ही बघितला पण असाल कोणत्या तरी बुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये किंवा पॅम्पलेट्समध्ये. तर मी काय करणार, सगळ्यांना सिलेक्ट करणार आणि यांना ग्रुप करणार. मी ग्रुप Ctrl+G तुम्ही प्रेस करू शकता. आता याचा ग्रुप बनला. मग आता जर मी केलं पॉवर क्लिप इनसाइड तर तुम्ही बघू शकता की सगळ्या ऑब्जेक्ट, सगळ्या म्हणजे ग्रुपमध्ये एकच इमेज आपली काय झाली, फिट. मग नंतर आपण बाकीचे जे आहे ते सेम आपण करू शकतो काही अशा प्रकारे. अजून एकदा तुम्हाला दाखवतो दुसरा शेप घेऊन. समजा सर्कल घेऊया, कंट्रोल दाबून केला तर प्रोपोर्शनमध्ये होईल. तर मला समजा हा सर्कल थोडासा छोटा इथं पाहिजे. हे मी काही पण रॅन्डम शेप तयार करत आहे. तुम्ही दुसरे तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही बनवा, ग्रुप बनवा. समजा असं काही आहे, इथे घेतो. आता याच्यामध्ये हे बघा, मी Ctrl+G किंवा इथं राईट क्लिक करून मी इथं ग्रुप करतो. इमेज घेऊया आपण, कोणतीही दुसरी इमेज घेतो. समजा ही इमेज आहे. आता हे मी ग्रुप केलेलं आहे. राईट क्लिक, पॉवर क्लिप इनसाइड, आणि काही अशा प्रकारे. मग नंतर आपल्याला जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतो आपण, असं काही बनवू शकतो. थोडंसं जास्त घेतो इथं, म्हणजे ती इमेज पण आपल्याला पूर्ण दिसायला पाहिजे असं काहीतरी आपण डिझाईन बनवूया. डिझाईन तर तुम्ही काही पण बनवू शकता. हे तर मी एक एक्झाम्पल दाखवत आहे तुम्हाला, फक्त अनग्रुप करावे लागेल याला.
असं काहीतरी याच्यामध्ये बघूया. आता हे दिसते का व्यवस्थित. परत याला ग्रुप करावं लागेल. राईट क्लिक ग्रुप, हे असं. मग याच्यामध्ये तुम्ही बाकीचे तर जे प्रॉपर्टीज आहेत ते वापरू शकता. जसे की जी आउटलाईन वगैरे जर करायची असेल, वाढवायची असेल तर वाढवू शकतो. थोडीशी कमी करूया. हे असं काहीतरी आपण बनवू शकतो. तर हे पॉवर क्लिप म्हणजे ग्रुपमध्ये पण आपण यूज करू शकतो, इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टला पण आपण यूज करू शकतो. बाकीचे सगळे ऑप्शन तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि असं हे तर एक रॅन्डम मी डिझाईन बनवली होती. थोडंसं तुम्ही वेळ स्पेंड करून चांगली एकदम डिझाईन बनवून काय करू शकता, पॉवर क्लिपचा यूज करू शकता नक्कीच. तर जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.